हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड, इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि व्होकॅब्युलरीचे मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे त्याला आणि मराठीमधले मीनिंग्स. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे लेजिटिमेट. LEGITIMATE. लेजिटिमेटचं काय आहे मीनिंग? तर कन्फर्मिंग टू द लॉ ऑर द रूल्स, म्हणजेच काय तर कायदेशीर किंवा कायद्यानुसार किंवा कायदेशीर जे योग्य असते त्याला म्हटलं जातं लेजिटिमेट. ओके, सो लेजिटिमेटचं काय होतं मराठीमध्ये मीनिंग? कायदेशीर, कायद्यानुसार, कायद्याने योग्य मानलेला. ओके, सो लेजिटिमेटचं मीनिंग आहे कन्फर्मिंग टू द लॉ ऑर टू रूल्स, म्हणजेच काय होतं कायदेशीर, कायद्यानुसार किंवा कायद्याने योग्य मानलेला. सिनोनिम्स आहेत लेजिटिमेटचे लीगल, लॉफुल आणि इलिसिट. LICIT इलिसिट. आणि अँटोनिम्स आहेत इलिगल, इलिजिटिमेट, क्लॅन्डेस्टीन आणि बास्टर्ड. परत एकदा बघूया सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत लेजिटिमेटचे. तर सिनोनिम्स आहेत लीगल, लॉफुल आणि इलिसिट आणि अँटोनिम्स आहेत इलिगल, इलिजिटिमेट, क्लॅन्डेस्टीन आणि बास्टर्ड. सेंटेन्स मध्ये यूज बघूया आता लेजिटिमेटला कसा करण्यात आलेला आहे. सो यूज आहे हिज क्लेम्स टू लेजिटिमेट अथॉरिटी, म्हणजेच मराठीमध्ये अर्थ काय होतो या सेंटेन्सचा? तर कायदेशीर अधिकारावरील त्यांचे दावे. ओके, क्लेम्स म्हणजे होते दावे आणि काय आहे लेजिटिमेट म्हणजेच कायदेशीर. ओके, अथॉरिटी अधिकारावरील, कायदेशीर अधिकारावरील त्यांचे दावे, असा मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया ॲग्रवेटेड. AGGRAVATED. ॲग्रवेटेडचं मीनिंग आहे अनॉय ऑर एक्झॅस्परेट. अनॉय ऑर एक्झॅस्परेट म्हणजेच काय होतं तर उत्तेजित करणे किंवा त्रासामुळे रागवणे. याचा अर्थ काय होतो ॲग्रवेटेडचा की त्रास असल्यामुळे किंवा कोणी आपल्याला त्रास देत आहे त्यांनी रागवणे म्हणजे काय होतं तर ॲग्रवेटेड. अनॉय ऑर एक्झॅस्परेट. सो काय आहे ॲग्रवेटेडचं मराठीमध्ये मीनिंग? उत्तेजित, तीव्र, अधिक गंभीर किंवा काय होतं त्रासामुळे रागवणे किंवा नाराज होणे. ॲग्रवेटेडचं मराठी इंग्लिशमध्ये मीनिंग काय आहे? अनॉय ऑर एक्झॅस्परेट म्हणजेच मराठीमध्ये काय होतं त्याचं मीनिंग? उत्तेजित, तीव्र किंवा अधिक गंभीर, त्रासामुळे रागवणे किंवा नाराज होणे. सिनोनिम्स काय आहेत? तर अनॉय, इरिटेट आणि एक्झॅस्परेट आणि अँटोनिम्स आहेत काम, कन्सिलिएट आणि कन्सिट. परत एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया आपण काय आहेत ॲग्रवेटेडचे. सो ॲग्रवेटेडचे सिनोनिम्स आहेत अनॉय, इरिटेट आणि एक्झॅस्परेट आणि अँटोनिम्स आहेत काम, कन्सिलिएट आणि कन्सिल. सेंटेन्स मध्ये कसा यूज केलेला आहे बघूया ॲग्रवेटेडला. सो मिलिटरी ॲक्शन वुड ओनली ॲग्रावेट द सिच्युएशन. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे तर लष्करी कारवाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. परत एकदा सांगतो तुम्हाला काय होतं सेंटेन्स. तर मिलिटरी ॲक्शन वुड ओनली ॲग्रावेट द सिच्युएशन म्हणजे काय होते तर लष्करी कारवाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. ओके, नेक्स्ट वर्ड आहे अनरिलेंटिंग. अनरिलेंटिंगचं मीनिंग आहे नॉट गिव्हिंग वे टू काइंडनेस ऑर कंपॅशन, म्हणजेच काय होते जो काय आहे निर्दयी आहे किंवा जो उदार नाही आहे त्याला काय म्हटलं जातं अनरिलेंटिंग असं म्हटलं जातं, जो दुष्ट आहे. ओके, सो काय होतं अनरिलेंटिंग म्हणजे मराठीमध्ये निर्दयी, अनुदार आणि दुष्ट. ओके, परत एकदा का बघूया आपण मीनिंग काय आहे अनरिलेंटिंगचं. ते आहे नॉट गिव्हिंग वे टू काइंडनेस ऑर कंपॅशन म्हणजेच होतं निर्दयी, अनुदार आणि दुष्ट. सिनोनिम्स आहेत कंटिन्युअल, कॉन्स्टंट आणि कंटिन्युअस आणि अँटोनिम्स आहेत
इंटरमिटेंट आणि स्पॅशमोडिक. ओके, काय आहे सिनोनिम्स? कंटिन्युअल, कॉन्स्टंट आणि कंटिन्युअस. अँटोनिम्स आहेत इंटरमिटेंट आणि स्पॅशमोडिक. सेंटेन्स मध्ये कसा यूज केलेला आहे? अनरिलेंटिंग अपोनेंट म्हणजेच निर्दयी. अपोनेंट म्हणजे काय होतं? विरोधक. ओके, अनरिलेंटिंग अपोनेंट म्हणजे काय होतं? निर्दयी विरोधक. नेक्स्ट वर्ड आहे रिझम्पशन. रिझम्पशनचं मीनिंग आहे द ऍक्शन ऑफ बिगिनिंग समथिंग अगेन आफ्टर अ पॉज ऑर इंटरप्शन. म्हणजेच काय करणे? पुन्हा सुरुवात करणे. कशाची पण एक पॉज घेतल्यानंतर पुन्हा ते बिगिन करणे, स्टार्ट करणे, रिस्टार्ट करणे, त्याला म्हटलं जातं रिझम्पशन. सो मराठीमध्ये काय होतं? रिझम्पशन म्हणजे पुनर्प्रारंभ किंवा पुन्हा सुरू करणे म्हणजे काय होतं? रिझम्पशन. रिझम्पशनचं मीनिंग आहे द ऍक्शन ऑफ बिगिनिंग समथिंग अगेन आफ्टर अ पॉज ऑर इंटरप्शन. एखाद्या इंटरप्शनच्या नंतर किंवा पॉज नंतर पुन्हा ते स्टार्ट करणे, पुन्हा बिगिन करणे, त्याला म्हटलं जातं रिझम्पशन. म्हणजेच काय करणे? पुनर्प्रारंभ किंवा पुन्हा सुरू करणे. सिनोनिम्स आहेत रिस्टार्ट, रिस्टार्टिंग आणि रिकमेन्समेंट. आणि अँटोनिम्स आहेत सस्पेन्शन आणि अबॅन्डनमेंट. सिनोनिम्स आहेत रिझम्पशनचे रिस्टार्ट, रिस्टार्टिंग आणि रिकमेन्समेंट. आणि अँटोनिम्स आहेत सस्पेन्शन आणि अबॅन्डनमेंट. सेंटेन्स मध्ये यूज बघूया आता रिझम्पशनला कसा केलेला आहे. विथ पीस केम द रिझम्पशन ऑफ फॉरेन इम्पोर्ट्स. ओके, सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? शांततेसह परदेशी आयात पुन्हा सुरू झाली. इम्पोर्ट मध्ये काय होतं? आयात. ओके, सो विथ पीस म्हणजे शांततेसह परदेशी आयात पुन्हा सुरू झाली म्हणजे फॉरेन इम्पोर्ट्स पुन्हा सुरू झाले, असं सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे इरुडिटेशन. ERUDITION. इरुडिटेशन किंवा इरुडिटेशन सुद्धा म्हणू शकतो आपण. इरुडिटेशन म्हणजे काय होतं? दॅट विच मेक्स वन हायली नॉलेजेबल. म्हणजे जो काय आहे? विद्वान आहे, त्याला म्हटलं जातं इरुडिटेशन. मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ? विद्वान. ओके, सो इंग्लिश मध्ये विद्वानला काय म्हटलं जातं? वन वर्ड मध्ये इरुडिटेशन. नेक्स्ट आहे अ प्लेस वेअर एनिमल्स आर स्लॉटर्ड. म्हणजे काय होतं? अबॅटॉर. ओके, ABATTOIR अबॅटॉर. अबॅटॉर म्हणजे काय होतं? तर अ प्लेस वेअर एनिमल्स आर स्लॉटर्ड. स्लॉटर म्हणजे काय होतं? जिथे म्हणजे जो कत्तलखाना आहे, जिथे एनिमल्सला स्लॉटर केलं जातं. ओके, खाटीकखाना सुद्धा म्हणू शकतो आपण. सो जिथे एनिमल्सला स्लॉट केलं जातं, स्लॉटर केलं जातं, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये अबॅटॉर. ओके, आणि मराठीमध्ये काय होतं? कत्तलखाना किंवा खाटीकखाना, वधगृह सुद्धा म्हणू शकतो. ओके, इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? कत्तलखाना, खाटीकखाना किंवा वधगृहाला अबॅटॉर. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे विसल. सो विसलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी WHISTLE. आणि विसल म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं? विसल म्हणजे होतं शिट्टी किंवा शिट्टी वाजवणे. ओके, विसल म्हणजे काय होतं? तर शिट्टी किंवा शिट्टी वाजवणे. विसलची स्पेलिंग आहे WHISTLE. नेक्स्ट वर्ड आहे लॉन्ड्री. लॉन्ड्रीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी LAUNDRY. आणि लॉन्ड्री म्हणजे काय होतं? जिथे कपडे धुतल्या जातात, कपडे धुवून मिळतं, त्याला काय म्हटलं जातं? लॉन्ड्री असं म्हटलं जातं. कपडे धुवून मिळण्याची जे ठिकाण असते, जागा असते, त्याला म्हटलं जातं लॉन्ड्री. सो मराठीमध्ये काय होतं? लॉन्ड्री म्हणजे कपडे धुवून मिळण्याचे ठिकाण म्हणजे काय होतं? लॉन्ड्री. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डिफरंट केटल ऑफ फिश. डिफरंट केटल ऑफ फिशचं मीनिंग आहे इफ समथिंग इज अ डिफरंट केटल ऑफ फिश इट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम द अदर थिंग रेफरन्स्ड. म्हणजे ज्याच्याशी रेफरन्स करण्यात आलेला आहे त्याच्याशी काय आहे? ते पूर्णपणे वेगळे आहे. जे पूर्णपणे वेगळे आहे, डिफरंट आहे, त्याला काय म्हटलं जातं? इडम आणि फ्रेज मध्ये डिफरंट केटल ऑफ फिश.
ओके, सो डिफरंट केटल ऑफ फिशचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? पूर्णपणे वेगळे प्रकरण किंवा काही पण जे पूर्णपणे वेगळे आहे त्याला म्हटलं जातं डिफरंट केटल ऑफ फिश, किंवा संपूर्ण वेगळी गोष्ट. ओके, सो पूर्णपणे वेगळे प्रकरण किंवा संपूर्ण वेगळी गोष्ट जी आहे, असं जे पण काही जे पूर्णपणे वेगळे आहे, ज्याच्याशी रेफरन्स केलेला आहे त्याच्यासोबत, सो त्याला काय म्हटलं जातं? डिफरंट केटल ऑफ फिश असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे डाऊन ॲट हिल. डाऊन ॲट हिलचं मिनिंग आहे समवन हु इज डाऊन ॲट हिल इज शॉर्ट ऑफ मनी. म्हणजेच काय आहे? खूप बिकट परिस्थिती आहे त्याची, त्याच्याकडे पैसे नाही आहे, त्याला त्याची खूप वाईट परिस्थिती आहे, त्याला काय म्हटलं जातं? डाऊन ॲट हिल असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये डाऊन ॲट हिलचं काय होतं मिनिंग? वाईट किंवा हालाकीच्या स्थितीत किंवा निकृष्ट अवस्थेत. आणखी काय म्हटलं जातं? किंवा दारिद्र्यामुळे खराब स्थितीत असणे. ओके, सो काय आहे डाऊन ॲट हिल म्हणजे? शॉर्ट ऑफ मनी. शॉर्ट ऑफ मनी म्हणजे काय होतं? तर वाईट किंवा हालाकीच्या स्थितीत, निकृष्ट अवस्थेत किंवा दारिद्र्यामुळे खराब स्थितीत असणे, त्याला म्हटलं जातं डाऊन ॲट हिल. डाऊन इन हिल इज यूज इन अमेरिकन इंग्लिश. सो अमेरिकन इंग्लिशमध्ये काय यूज करण्यात येते? डाऊन इन हिल. जसं इकडे आपल्या इकडे ॲट हिल यूज करण्यात येते, तसंच अमेरिकन इंग्लिशमध्ये यूज करण्यात येते डाऊन इन हिल. ओके, सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या, हे सिनोनिम्स अँटोनिम्स सुद्धा वाचून घ्या, परत एकदा मराठीतले मीनिंग्स वाचून घ्या, नोट डाऊन सुद्धा करत चला, आणि दररोजचे वर्ड सुद्धा जे आधी झालेले आहे ते सुद्धा एकदा रिवाइज करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.